तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एकबीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती. ठीक आहे. एकबीजपत्री म्हणजेच मोनोकॉटिलिडॉन्स. ठीक आहे. बरं, मोनोकॉटिलिडॉन्स म्हणजे मोनो म्हणजे एक. आता मोनोकॉटिलिडॉनसाठी आपण इथे काही 3-4 तास आधी भिजू घातलेले तांदूळ घेतलेत आणि याला जर आपण असं क्रश करून पाहिलं म्हणजेच बारीक करून पाहिलं तर याचे काय झालेत, बारीक बारीक तुकडे झालेत. ठीक आहे. ज्या कडधान्यांचे इक्वल तुकडे होत नाहीत, बारीक बारीक तुकडे होतात, त्यांना मोनोकॉटिलिडॉन्स म्हणजेच एकबीजपत्री वनस्पती. आणि जर फक्त या कडधान्याच्या बाबतीत बोललं तर यांना मोनोकॉट्स म्हणतात. ठीक आहे. मोनो म्हणजे एक. आणि आपण द्विबीजसाठी म्हणजेच डायकॉटसाठी इथे शेंगदाणे घेतलेत, यालाच पीनट किंवा ग्राउंडनट्स असे सुद्धा म्हणतात. तर तुम्ही इथे शेंगदाणे घेतल्यानंतर याचा आउटर कवरिंग काढा. हेही 3 ते 4 तास आधी आपण भिजू घातलेले आहेत आणि याचे पण 2 तुकडे करून पाहिलेत, म्हणजे यालाही क्रश करून पाहिलं तर तुम्हाला दिसलं की याचे 2 तुकडे झालेत. बरोबर, याचे 2 इक्वल तुकडे झालेत. जेव्हा कोणतंही कडधान्य क्रश केल्यानंतर त्याचे 2 इक्वल तुकडे होत असेल पहा, तर त्याला द्विबीज म्हणजेच डायकॉट्स म्हणतात. आणि असे जे झाडं असतात म्हणजे जे द्विदल वनस्पती ज्या असतात त्यांना डायकॉटिलिडॉन्स म्हणतात. ठीक आहे. आणि डायकॉटिलिडॉनचे अजून जर एक्झाम्पल पाहिले तर तुरीचे दाणे पहा, चण्याचे दाणे पहा, म्हणजे तूर झाली, चना झाली, वाटाणा झाला, हे सगळे याचे एक्झाम्पल आहेत. मोनोकॉटिलिडॉनचे जर अजून एक्झाम्पल पाहायचे झाले तर तुम्हाला गहू आहे, ज्वारी आहे, मका आहे. तुम्ही यांना 3 ते 4 तास आधी भिजू घाला आणि त्याच्यानंतर घरी चेक करा की कोणती वनस्पती, कोणतं कडधान्य, कोणती वनस्पती आहे, मोनोकॉटिलिडॉन्स आहेत की डायकॉटिलिडॉन्स आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.